नामांतराचा इतिहास घडला. 14 जानेवारी दिवस उजाडला. निवडणुकीत सर्वांनाच बाबासाहेबांचे नाव चालते, त्यांना जय भीम चालतो. पण विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव नाही चालत. इथे पाणी तो मुरवतो, इथे जातीयतेची द्वेषाची भावना तो दाखवितो. बाबासाहेबांचे नाव द्यायचे किंवा घ्यायचे म्हणले की त्यांना बाबासाहेबांच्या नावाचा ॲलर्जीचा अटॅक येतो. काही लोक स्वतःला पुरोगामी धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात, पण त्यांच्या डोक्यात जातीयतेचा द्वेषाचा केमिकल लोचा वेळ आल्यावर बरोबर दाखवितात. आमचा ज्यांनी ज्यांनी द्वेष केला ते मातीत मिसळले आणि मातीत मिसळणार. आम्ही खूप प्रामाणिक आहोत हे तुम्हाला कधी कळणार? 16 वर्ष बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी लागतो. निवडणूक आली की तो जय भीम जय भीम करतो. पण बाबासाहेबांचे नाव द्यायचं आणि घ्यायचं झालं की तो बाजूला सरतो. कितीतरी आमची घरे जाळली, कितीतरी आमची माणसे नामांतर लढ्यात शहीद झाली. तेव्हा कुठं बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळाले, पण आम्हाला संघर्ष फार करावा लागले. जातीवाद्यांनी जेव्हा जेव्हा दबाव टाकला तेव्हा तेव्हा आपल्या एकीच्या बळामुळे आपला रुबाब वाढला. ज्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाची ॲलर्जी आहे, अशा चुकीच्या वाईट माणसांना नेत्यांना वेळीच ओळखा आणि त्यांना त्यांची जागा बरोबर दाखवा. उज्जैन पाईकराव नांदेडकर म्हणतात, अशा वेळी लगेच सावध व्हा, आपली एकी मजबूत ठेवा. सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्य कधीच झाकत नसतो. सच्चा विचारांचा भीमसैनिक कुणाही पुढे कधीच झुकत नसतो. बाबासाहेबांच्या नावासाठीच शहीद होत असतो. स्वाभिमानाने आणि अभिमानाने जय भीम करत असतो. सहजासहजी आम्हाला संघर्ष केल्याशिवाय इथे काहीच मिळत नाही. संघर्ष करण्यासाठी आम्ही कोणाच्याही बापाला भीत नाही. क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद.